आज आपण आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये। थोड्याच वेळाने या ठिकाणी पराग शाह महायुतीचे उमेदवार पराग शाह थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत। याकरिता भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ महिला कार्यकर्त्या आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आहोत मुंबईच्या घाटकोपरमध्ये आपण पाहू शकता थोड्याच वेळात या ठिकाणी पराग शाह यांची भव्य रॅली आज या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पराग शाह थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत। इथून त्यांची पोलीस वसाहत या ठिकाणी रॅली निघणार आहे। पराग शाह आगे बढ़ो। महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण पाहू शकता की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व महिला कार्यकर्त्या आज या ठिकाणी उपस्थित आहेत। पाहू शकता की प्रकाश मेहता माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी पराग शाह या महायुतीची रॅली सुरुवात होणार आहे। रेल्वे पोलीस वसाहतीतील साई भक्त या मंडळातील तरुण मुलांनी या ठिकाणी माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत केलं। थोड्याच वेळात या ठिकाणी सेवाभावी आमदार पराग शाह या घाटकोपर विभागाचे सेवाभावी आमदार पराग शाह म्हणून जे ओळखले जातात त्यांची थोड्याच वेळात आज रेल्वे पोलीस वसाहत या ठिकाणाहून रॅली निघणार आहे। आपल्यासोबत कापसेताई आहेत। कापसेताई गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी आहात, काय शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल? गेली 18 वर्ष पोलीस क्वार्टरमध्ये BJP कडनं काम करते। परागबाईंनी गेले 5 वर्ष भरपूर आमच्या पोलीस क्वार्टरचा विकास केला आहे। 8 ते 17 बिल्डिंगच्या त्यांनी पेवर ब्लॉक बसवले। जेवढं काही शक्य होईल तेवढं पोलिसांसाठी ज्यांना आम्ही जर काही मागणी केली तर त्यांनी ती नेहमी दिलेली आहे। परत आता कोविडमध्ये तर प्रत्येक वेळेला आम्ही स्वतः सॅनिटायझर मास्क वगैरे धान्याचे किट वगैरे मी स्वतः इथं येऊन लोकांना वाटलेले आहे। आणि जास्तीत जास्त पोलीस आपले बांधव बंदोबस्ताला होते कोविड काळात। त्यांना इन्फेक्शन झालं किंवा काय झालं कोविडमध्ये कोणी बाधित झालं तर त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था लवकर होत नव्हती, तर ती ॲम्ब्युलन्सची व्यवस्था एक फोन केलं की परागबाई लगेच अवेलेबल करून देत होते। त्यामुळं इथे काम करायचं त्यांच्यामुळं आम्हाला खूप बरं वाटत होतं आणि आता इथून पुढेही त्यांनाच आमदार बनावं असं आमच्या सर्व पोलीस बांधवांची आणि महिलांची इच्छा आहे। शिवसेनेचा महिला विभाग प्रमुख मालतीताई हवालदार या देखील हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांना घेऊन आज या ठिकाणी उपस्थित होत्या। पाहू शकता शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी पराग शाह या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र जंगम हे देखील या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसह आज या ठिकाणी उपस्थित होते। थोड्याच वेळात या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पराग शाह यांची प्रभात प्रचार रॅली आता या ठिकाणी सुरू होणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटातील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी तसेच स्थानिक नागरिक व मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्त्यांसह हजारोंच्या संख्येने या रॅलीकरता उपस्थित आहेत।
सर्वच पक्षाचे मामा चव्हाण, सुंदरभाऊ धावे, रवी नेटावटे, कैलास बर्वे तसेच राजाभाऊ गांगुर्डे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नंदूभाऊ साठे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सर्वच पक्ष आणि प्रेम आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेम या ठिकाणी 20 तारखेला कार्यकर्ते आमदार परागभाई शाह, पराग प्रकाश येतात. कार्यकर्ते रहिवासी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला आशीर्वाद, आपलं प्रेम आपल्या मताच्या रूपाने 20 तारखेला कमळ या ठिकाणी समोरचं बटन दाबून त्यांना पुन्हा एकदा निवडून द्या अशी आपलं विनंती करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट,